चला नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात. आत्ताच मी नुकतीच चारधाम यात्रा उत्तराखंडमधली गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ ही पूर्ण करून आले. खूप छान झाली यात्रा, खूप छान झाली. म्हणजे केदारनाथ यात्रा खूप छान झाली असं मी म्हटलं की सगळे म्हणतात तुम्ही एवढे फ्रेश कसे किंवा एवढी छान झाली असं कसं म्हणता. हे बघा, छोटा मोठा त्रास हा प्रत्येकाला होणारच, कारण की एवढा प्रचंड शारीरिक त्रास, घोड्यावरून जाणं 6-6, 8-8 तास, हे काय आपल्याला साधी गोष्ट नाही. आपल्याला इथल्या इथं जाता येत नाही, चालण्याची आता सवय नसते. बरं, हे आमचं खूप अचानक ठरलेली ट्रिप होती 2च दिवसामध्ये, त्यामुळे आधी आम्ही काही चालण्याची वगैरे प्रॅक्टिस केली असं नाही. आणि मुळात मला चालायला वगैरे फारसं आवडत नाही. त्यामुळं मी जेव्हा ह्या यात्रेला जायचं ठरवलं त्यावेळेला मी आधी विचारलं की मला चालायचं नाही आहे, मी चालणार नाही आहे. मग ते म्हटले ठीक आहे, तुम्ही पैसे भरपूर घ्या, प्रश्न मिटला. आणि मला कुठे लाईनीतही उभं राहायचं नव्हतं, मी ठरवूनच गेले होते. तर ते म्हणले नाही, सगळ्या ठिकाणी VIP पास असतात, त्यामुळे ती काही टेन्शन येणार नाही, चला तुम्ही सोबत. आमचे जे टूर लीडर होते, मॅनेजर होते, सर्वा संदीप खंडेलवाल, इचलकरंजीतलेच होते, ते आहेत ते. त्यांनी इतका छान विश्वास दिला मला. ते म्हणले काही नाही, सगळ्या गोष्टी विकत मिळतात, काळजी करू नका. आणि त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं ना त्या पद्धतीने, म्हणजे खरं तर रेल्वेचं तिकीट वगैरे सुद्धा छान व्यवस्थित झोपून वगैरे गेले, AC मधनं सगळी त्यांनी सोय मस्त केली होती. त्यामुळे त्रास असा कुठला झाला नाही. सगळ्यांना सगळेजण विचारतात खूप लाईन होती का, हे होती का. आम्ही गेलो होतो 28 एप्रिल, आलो आम्ही 13 मे. हा जो आमचा काळ होता तो एकदम परफेक्ट होता. म्हणजे यात्रा सुरू होऊन एक 8-10 दिवस झालेले होते, 8-10 दिवस. त्यामुळे आणि अजूनही म्हणाव्या तशा शाळा वगैरे यांना सुट्ट्या लागल्या नव्हत्या, त्यामुळे पालकांची गर्दी तशी कमी होती. म्हणजे हा आमचा परफेक्ट काळ होता. आणि आमच्यानंतर आम्ही जेव्हा घरी परत आलो त्यानंतर तिथं अफाट गर्दी सुरू झाली. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाऊस होता, पण तुरळक होता, बर्फ होता, भरपूर होता, पण सगळं सहन होण्यासारखं होतं. घोडे वगैरे सुद्धा अजूनही ताजेतवाने होते, पिठ्ठूवाले अजून ताजेतवाने होते. त्यामुळे आमची यात्रांना खूप छान झाली, खूपच छान झाली. आता तुम्ही म्हणाल काय हे सगळ्या ठिकाणी इतकं देवाला जायचं, मग VIP तिकीट का कशाला काढायचं, त्याला काय अर्थ आहे. हे बघा, ह्या सगळ्या मान्यवर गोष्टी आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर काढावं ना, काय हरकत आहे. तुम्ही VIPतनं गेला तर तुमची लाईन तेवढी कमी होते ना, इकडच्या लोकांना तेवढेच ते मेंबर कमी होतात आणि त्यांचा मेंबर पुढं नंबर लवकर लागतो. असा विचार करा ना तुम्ही कशाला असा विचार करता की त्यांच्याजवळ काय पैसे नसतात, असं नाही आहे. सगळेजण पैसेवाली माणसं तिथं असतात. खूप कमी लोक अशी असतात की ज्यांच्याजवळ पैसे नसतात म्हणून ते लाईनीत उभं असतात, पैसे नसतात म्हणून ते चालत येतात. खूप कमी लोकांना ट्रेकचा अनुभव घ्यायचा असतो म्हणून ट्रेक करत असतात. आणि काही जण असतात की त्यांची शारीरिक कॅपॅसिटी असते हो चालायची वगैरे. आता कितीतरी तरुण मुलं घोड्यावरनं किंवा डोलीतनं जातात आणि कितीतरी म्हातारी माणसं चालत ट्रेक करतात. हा प्रत्येकाच्या शरीराचा वैयक्तिक भाग आहे होतो, कुणाला काय झेपतं, कुणाला काय झेपतं. आमच्या घरातल्यानी सांगून पाठवलं होतं, नाही ते उद्योग करायला जायचं नाही, चालायला जायचं नाही, आपल्याला ते झेपत नाही, आपल्याला ट्रिप सोसली पाहिजे आणि त्याचा आनंद मिळाला पाहिजे. आणि त्यामुळे तसंच मी केलं. मस्तपैकी एकदम छान सगळ्याचा अनुभव घ्यायचा ठरवला होता मी. एक राहिला तो हेलिकॉप्टरचा, कारण की कसं की ते काही वेळेला कॅन्सल होतात, असं होतं तसं होतं, आणि सगळ्यांच्या सोबत राहणं महत्त्वाचं होतं. आमच्यातले फक्त 25 मधले 5च मेंबर होते की जे चालत गेले, चालत आले. बाकी सगळेजण, आम्ही 6 जण डोलीतनं गेलो, केदारनाथला डोलीतनं आलो. 10,000 रुपये जायला, 10,000 रुपये यायला. अगदी तुम्हाला सांगते की काही ठिकाणी आपल्याला 1-1, 1.5 किलोमीटर चालावं लागतं. त्या ठिकाणी आपल्या हातातली पर्स सुद्धा आपल्याला नको वाटते काही वेळेला, इतकी थंडी
ते प्रचंड कपडे अंगावर 1 2 3 4 इकडं तिकडं हातात घेतात. ते हातात साधी पर्स धरायला नको वाटते. काही नाही, तिथं पिठ्ठूवाले असतात, दोघी तिघींनी तो एक पिठ्ठूवाला करायचा. पिठ्ठू म्हणजे ती मागे घालतात ती बास्केट, खुर्ची, त्याच्यात सगळ्यांचं सामान ठेवायचं आणि सगळ्यांनी मिळून पैसे द्यायचे. कुली केल्यासारखं होऊ शकतं असं. पण असं जर तुम्ही म्हटलात इथल्या इथं तर जायचंय, ते तुमचं तुम्हाला स्वतःला कसा सुख लागून घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. तर सगळ्या ठिकाणी सुख लागून घ्यायचं असं मी ठरवलं होतं. आमच्या सगळ्याच ग्रुपने ठरवलं होतं. आमच्यात एक 4-5 तरुण मेंबर होते, 2 जणी होत्या, त्यांना ते सगळा अनुभव यायचा होता. ट्रेक, चालणं, अनुभव म्हटलं. ते 40, 42, 45 होते. आम्हाला तसलं काय अनुभवायचं नव्हतं. आम्हाला काही ते पाण्यात खेळायचं नव्हतं, ते गरम पाण्यात आंघोळी करायच्या नव्हत्या, गार पाण्यात डुबक्या मारायच्या नव्हत्या. फक्त आम्ही हरिद्वारला तेवढी आंघोळ केली. बाकी सगळ्या ठिकाणी गरम पाण्याची कुंड होती. पण तुम्हाला मी सांगू का, त्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ केलं की कपडे तिथेच सोडून यायचे. बायकांचे कपडे म्हणजे साडी, आतले कपडे, पुन्हा ते ब्लाऊज, पर्क, ड्रेस घालणाऱ्यांचं वरचं खालचं, एवढं सगळे कपडे तिथं सोडून यायचे. किती तुम्ही घाण करता पर्यावरणामध्ये. आमच्या मनाला ते काय पटलं नाही. आम्ही आपलं ते पाणी असं असं शिंपडून घेतलं, नमस्कार केला, बास. आपलं कर्मार आपल्याबरोबरच. कुठं तिथं जाऊन सोडून येता, कपडे सोडून ते यायचे सगळे. ते कपड्यांचे ढीग, टनानी रोजच्या दिवसाला तिथं कपड्यांचा ढीग पडतो. आणि तो कुठं जाणार, खाली नेणार कसा? न्यायचं सुद्धा अवघडच आहे ना. त्या पाण्यातनं सगळं वाहत असतं, सगळं ते ब्लॉकेजच होत असतात. ते अजिबात पटलं नाही. कपडे सोडून जाणं, तुमचे कपडे घराकडे घेऊन जावा की, वाळत घालून तिथं कुणाला तरी दान द्या. हे कसलं काय? तिथे वातावरणामध्ये हिमालयासारख्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही तुमचे कपडे सोडून जाताय आणि ते काय म्हणे तुमचं पाप सोडून जाता म्हणे. तुम्ही तिथे पाप क्षालनासाठी आंघोळ करायची. हे काय पटलं नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही कोणीच तिथे गरम कुंडावरती कोणीही आम्ही आंघोळी केल्या नाहीत. आम्हाला ते काही, एकतर एवढे कपडे काढणं 4 लोकांच्या समोर आणि एवढे कपडे घालणं हेही पटलं नाही. फक्त आम्ही हरिद्वारला मात्र आंघोळी केल्या, कारण की त्या ठिकाणी कपडे बदलण्यासाठी टेंट होते आणि काहीच गर्दी नव्हती. आम्ही गेलो तेव्हा आमचा 25चा एक ग्रुप आणि एक 10-12 माणसं होती. एवढ्या मोठ्या घाटावर आम्ही तेवढेच. जेवढे टेंट लावले होते, 10-10 रुपये जायचं, आतमध्ये कपडे बदलून बाहेर यायचं. किती साधी सोपी गोष्ट होती आणि तिथं छान सोयी आहेत. त्यामुळे आम्हाला ते जमलं, आम्हाला ते पटलं, आम्ही ते केलं. पण बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही काही आंघोळी केल्या नाहीत. आम्हाला ते आवडलं नाही, पटलं नाही, रुचलं नाही. आणि दुसरं म्हणाल की मग तुम्हाला मग हे कसं रुचलं, पावती काढून VIP दर्शन घ्यायचं. जे रुचलं ते रुचलं, जे रुचलं नाही ते रुचलं नाही. तर आम्ही सगळ्या ठिकाणी पावती केली. तुम्हाला सांगते, गंगोत्री, यमुनोत्री ह्या ठिकाणी सुद्धा तिथे भटजी लोक असतात. ते तुम्हाला म्हणतात 200 रुपये 500 रुपयेमध्ये तुमचा अभिषेक करून देतो, चला तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो. कुठंही तुम्हाला थांबावं लागत नाही. 200-500 रुपये त्यांच्या हातात दिले की तुम्हाला हाताला धरून, अक्षरशः लहान मुलांना नेतात तसं हाताला धरून ते घेऊन जातात आणि तिथे देवाच्या समोर नेऊन उभं करतात, पूजा करतात आणि आपल्याला परत आपण होतो तिथे आणून सोडतात. इतकं सोपं आहे सगळं. अगदी केदारनाथला सुद्धा 1000-1500 रुपयाच्या पावत्या आहेत. त्या तुम्ही काढल्या की झाल्या. तुम्ही गव्हर्नमेंटच्या पावत्या सुद्धा काढू शकता, गुरुजी लोकांना सुद्धा देऊ शकता. बद्रीनाथला सुद्धा तसंच आहे. पिठ्ठूवाल्यालाच आम्ही म्हटलं, कारण की तिथं खरं तर 2 किलोमीटर होतं, पण मला पिठ्ठूचा अनुभव घ्यायचा होता आणि मी म्हटलं की मी पिठ्ठू करणार. कारण पिठ्ठूवाला समोर आला, म्हटलं बसणार काय, तिथं जवळच जायचं, तरी मला जायचं होतं. मग म्हटलं किती घेणार? तो म्हटला 1000 द्या. मी म्हटलं कमी किती? तो म्हटला 700 द्या. कुठंही मी तुम्हाला स्वतः सांगते, कुणाचेही पैसे कमी केले नाही. साधा तुम्ही एखादी वस्तू घ्यायची असली तरी आम्ही ते पैसे कमी केले नाहीत. त्यांनी स्वतःहूनच काय कमी केले तर केले, नाही तर नाही. कारण की हा त्यांचा रोजगार आहे आणि आपण आयुष्यात एकदा कधीतरी तिथं जाणार आणि त्या ठिकाणी आपण काय पैसे कमी करायचे. किती प्रतिकूल ठिकाणी ते व्यवसाय करत असतात, किती प्रतिकूल ठिकाणी ते सोयी करत असतात आणि आपण काहीतरी एक 50-100 रुपयाचा व्यवहार तिथं करायचा, बरोबर वाटतच नाही ते.
करूच नाही. तर त्यामुळे त्या पिठ्ठूवाल्यालाच आम्ही पैसे दिले. म्हटलं तो म्हटला 700 रुपयामध्ये घेऊन जाऊन आणतो. तिथं ॲक्च्युली त्या पिठ्ठूत बसून गेल्यावर लक्षात आलं की हे 700 रुपये काहीच नाही. आणि मुख्य म्हणजे पिठ्ठूतनं वरनं आम्ही तो सगळा नजारा बघितला. बद्रीनाथचं देऊळ, ती अलकनंदा नदी, हे सगळं जे दृश्य आहे ना ते असं पिठ्ठूत वर बसून बघितलं. त्यामुळे ते एक नजारा सगळा अगदी युनिक आणि वेगळाच होता, बघण्यासारखाच होता. झाला बघा यांचा आवाज सुरू. एक मिनिट. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शक्य होतं त्या त्या ठिकाणी, म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्ही पैसे देऊन तुमचं दर्शन खूप पटकन होतं. आणि असंही नाही आहे की तुम्ही जेव्हा दर्शन घेत असता तेव्हा नॉर्मल येणारी जी लाईन असते ती थांबवलेली असते, असं काही नाही आहे. त्यामुळे असं जे कोण म्हणतात की नाही की VIP लोकांच्यामुळे नॉर्मल लाईन तटते, तर असं काही नाही आहे. त्यांची तर लाईन ह्यांची ते हे असे एकाच वेळेला दोन्ही सोबत जात असतात. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि VIP मधनं दर्शन घेतल्यामुळे सगळ्या ठिकाणी आमचं सोपं झालं, मस्त झालं, मनसोक्त झालं, मन भरून झालं. आणि सगळ्या ठिकाणी आम्ही अशा या सोयींचा लाभ घेतला. घोडा केला. मग तुम्ही म्हणाल की घोड्यावरनं जाणं किती ते इनह्युमन आहे वगैरे वगैरे. तिथल्या लोकांचा व्यवसायच आहे. तर त्यामुळे उलट तुम्ही त्या व्यवसाय जे करतात त्यांना तुम्ही सपोर्ट केल्यासारखं आहे. त्यामुळे करायचं ना. आणि सगळ्यात सेफ आहे, ते चालण्यापेक्षा सेफ आहे. कारण ते घोडे वगैरे असे धडके मारून जातात, डोल्या भराभरा जातात, त्यांना सवय असते, पिट्टूवाल्यांना सवय असते, आपल्याला चालताना सवय नसते. तर त्यामुळे मला असं वाटलं की काय नाही, ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या सगळ्याचा अनुभव घ्या. आणि आयुष्यभर आपण कमावलेलं असतं, असं काही नाही आहे आता. तर ते कमावलेलं असतं ते थोडंसं असं खर्च करावं. आपण कुणाला तरी अशा देणग्या बिणग्या देतो, तसंच ह्या लोकांना ते दिल्यासारखं आहे ना, आपल्याला ती सेवा देतात ते. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, जाताना भरपूर पैसे घेऊन जावे. तिथं बाकीचा काही खर्च होत नाही. कारण तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेला असता त्यांनी खाण्यापिण्याचा सगळा खर्च केलेला असतो, राहण्याचा खर्च केलेला असतो. तुमचा खर्च फक्त हाच असतो. तर तेवढा खर्च तुम्ही करू शकताच आणि करावा. पण ह्या सगळ्या गोष्टींचा, सोयींचा लाभ घेतल्यामुळे इतकं छान झालं आमचं दर्शन, मस्त झालं, आम्हाला सोयीचं झालं सगळं. आणि त्यामुळे मस्त वाटलं आम्हाला. ही केदारनाथ यात्रा जी आहे आमची, 4 धामची जी यात्रा आहे ती अत्यंत सुखकर आणि सुरक्षित झाली. या लवकर, गाडी सुटेल. आले आले आले. चला 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 चला. वासुदेव आश्रम आपका हार्दिक स्वागत करता है. भाग्य लेकर आना और कर्म लेकर जाना, इसी का नाम जीवन है. जो बिना मांगे मिले वह किस्मत है. जो हम कमा कर रहे दुनिया से ले जाएंगे वह पुरुषार्थ है. जन्म हमारे हाथ में नहीं था, लेकिन जीवन को कैसे जीना है इसी की कलम भगवान ने हमारे हाथ में दी है. खाली हाथ आना एक संयोग है, लेकिन दूसरों की दुआओं को साथ लेकर जाना एक उपलब्धि है. बरोबर. गंगोत्री यमुना चालू केलं, बंद कर. हर की पौड़ी, हर की पौड़ी. जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम. काय बहाव आहे, काय बहाव आहे. गंगा मैया की जय, गंगा मैया की जय, गंगा मैया की जय, गंगा मैया की जय. जय गंगा मैया, जय गंगा मैया, गंगा मैया की जय, गंगा मैया की जय, जय गंगा मैया, जय गंगा मैया, जय गंगा मैया, गरम पाणी आणून देणार.
जय गंगा मैया, जय गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, शिव हर गंगे, ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव. या ठिकाणी अशी कपडे बदलायला सोय आहे. ही रूम आहे आणि या ठिकाणी अशी कपडे बदलायला सोय आहे. खूप छान असे जागोजागी उभारलेले टेंट. कोण आहे? चला या बाहेर. आलं का? मस्त 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 छान छान छान. चंडी पूजा फैमिली पैक ऐसे देखना पड़ेगा उधर से देखना. हे गणपतीचं मंदिर आणि इथे आहे स्फटिक स्फटिक आणि हे सगळे रुद्राक्ष आहेत. ओम नमः शिवाय. दक्षेश्वर महादेव मंदिर, पंचायती आखाडा, महानिर्वाणी, कनखत. सुंदर. चला राधे राधे. सुंदर, बहुत सुंदर, बहुत सुंदर. एक अतिशय सुंदर असं हे मंदिर. हरिद्वार दक्षेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. इत्यादी. शंकराचार्यांचा मोठा पुतळा आहे आणि हे श्री पारदेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथे. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. हर 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 हर. ओम नमः शिवाय. काल रात्री बघितलं तर आज दिवसा बघितलं. ओम. होय मस्त. उत्तर प्रदेश सरकार. वा 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 छान. जेवायला बसलोय आम्ही इतक्या सुंदर ठिकाणी. रस्त्याला हे एक झाड आहे, सावली आहे मस्तपैकी. या ठिकाणी आमचं जेवण झालं. चारी बाजूनी डोंगर आहेत, चारी बाजूनी डोंगर. हे पहा. आणि इथे डोंगराच्या कुशीत वसलेलं एक शहर. आता आम्ही निघालोय यमुनोत्रीला, निसर्गाच्या कुशीमध्ये. आज आमचं जेवण झालं. 4 धाम यात्रेतलं. सुंदर सुंदर. आज आचारी दादांनी सकाळीच वडे केले होते, वडा सांबार. आणि आता त्यांनी केलेलं आहे चपाती, वाटाणा आणि लिंबाचं लोणचं. असा एक मस्त म्हणजे मस्त असा बेत आमचा झालेला आहे. मस्त. गोळी कोणी ठेवली? कुठली गोळी? माझी घ्यायची राहिली. दे. हे असं गडबडीत राहत आहे. फोटोच्या गडबडीत आमची गोळी घ्यायची राहिलेली आहे. गोळी गेली असती कचऱ्यात. काय मॅडम, गोळी कचऱ्यात गेली असती. गोळी कचऱ्यात गेली असती तर मी संध्याकाळी डाऊन. अहो मला सांगितलं तिने ताटं गोळा करून ठेवली. तिला काय शुगरची गोळी जर घेतली नसती तर मी आणि संध्याकाळी हुस्सच झालं असतं. तेच म्हणाले हो. यमुनोत्रीमध्ये काय करणं होतं माझं. तिने बघितली बरं. हा. तुम्ही बघितला गोळी? तरी लक्षात नाही आली. गोळी दिसली नाही ना ती, त्यामुळे तसं. चला आपण उभं राहायचं.
इथं उभं राहा इथे येता म्हणजे तुम्ही. म्हटलं म्हणजे तिथं जायचं नाही जरा तुम्ही त्याला फोटो किलोमीटर वॉटरफॉल नायगारा धबधबा इचलकरंजीकर बघा सगळे मस्त मस्त अंगावर उडतायत तुषार. भागीरथी नदीवरचा नायगारा खेडी वॉटरफॉल. आणि काय फोटोशूट मस्त. इकडे या बाजूला असा डोंगर. मस्त मस्त. ही भागीरथी नदी. या आमच्या गाड्या सगळेजण एक एक यायला लागलेत. इकडे गंगोत्रीचा रस्ता हा. अंगावर पाणी उडतंय. मस्त मस्त. आणि ही भागीरथी नदी वाहतीये इथून. सुंदर सुंदर हे डोंगर. निसर्ग सौंदर्य. हिमालय की गोद में या गाड्या येत आहेत इथून. गंगोत्रीकडनं येणाऱ्या या सगळ्या गाड्या. छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत की नाही तिथनं. गंगोत्रीकडून येणाऱ्या या गाड्या सकाळी गेल्या असतील पहाटे 5ला. आत्ता संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत. हे पहा किती छान वाटतंय. नाही नाही अजून ह्याला आहे हिमालय. काय झालं. गंगा मैया की जय. नमामि गंगे नमामि गंगे. नाथ मंदिर. श्री केदारनाथ मंदिर. श्री गंगोत्री मंदिर. श्री यमुनोत्री मंदिर. आणि शेवटी स्टॉप प्लास्टिक. नमस्कार करा. हो भैया नीचे हो नीचे हो. आलोय म्हणजे आम्ही हाय मित्र ते म्हणजे आम्ही तुम्ही जा म्हणजे सकाळी दर्शन बघितलीस काय. दो मीटर पीछे करते ना तो पर्ची कट जाती. ते रूम मध्ये आहे व्यवस्थित. घोड्यावर ना डोली. अलकनंदा आणि मंदाकिनी. अलकनंदा आली बद्रीनाथवरून आणि मंदाकिनी आली केदारनाथवरून. आणि त्यांचा हा या ठिकाणी रुद्रप्रयाग या ठिकाणी हा संगम
आता मेचा पहिला आठवडा आहे त्यामुळे बरंचसं पाणी कमी आहे, पण दोन्हीचं असं वेगळं वेगळं पाणी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. एक हिरवीगार आहे आणि एक थोडीशी मटमैली आहे अशी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. आणि हे संपूर्ण रुद्रप्रयाग, डोंगरात वसलेलं असं हे रुद्रप्रयाग. एकूण 5 प्रयाग आहेत, त्यातला आमचा सोनप्रयाग झाला केदारनाथला जाताना, देवप्रयाग आहे, हा रुद्रप्रयाग, आणि एक येणार तो कर्णप्रयाग, आणि आपला जो प्रयागराजवाला प्रयाग तो, असे एकूण 5 प्रयाग आहेत. काशी सुद्धा गुप्त काशी आहे, एक आम्ही बघितली जी तुम्हाला आधी दाखवली. एक उत्तर काशी आहे आणि एक काशी विश्वनाथातली काशी. 5 प्रयाग त्या मधलं हे रुद्रप्रयाग. आय लव्ह रुद्रप्रयाग, आय लव्ह रुद्रप्रयाग, आय लव्ह. आईला दाखवा, आईला सगळ्यांनी बघा. नेमकरोली बाबा हे राफ्टिंगसाठी जातात, ते हे राफ्टिंग बोट्स आहेत. सुंदर लक्ष्मण झुला ऋषिकेश. की आता देवभूमि ऋषिकेश उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है. ओके, हो बघितलं मस्त. गंगेचं पात्र किती विशाल आहे, मस्त. कोण नदी, नदी गंगा, ऋषिकेशची गंगा. ऋषिकेशची गंगा. अरे बापरे.